नमस्कार. एस.एन. न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मराठवाड्याच्या अंबड आणि घनसांगवी तालुक्यामध्ये 25 कोटींच्या नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आणखी 4 तलाठ्यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेली आहे. न्यायालयाने या चौघांनाही 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 24 वर पोहोचलेली आहे. अंबड आणि घनसांगवी तालुक्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी शासनाने कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र महसूल विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून ज्यांच्या नावे शेती नाही अशा बोगस व्यक्तींची नावे यादीत घुसवली. या बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करून ती परस्पर काढून घेण्यात आली. या महाघोटाळ्याची तक्रार प्राप्त होताच तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली होती. चौकशी समितीच्या अहवालानुसार 240 गावांमध्ये तब्बल 24,90,70,811 रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी 22 तलाठी, 7 महसूल कर्मचारी अशा एकूण 29 जणांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घोटाळ्यामध्ये आतापर्यंत 24 जणांना गजाआड करण्यात आले असून काही जण अद्यापही फरारी आहेत. या प्रकरणी 4 तलाठ्यांना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये 22 तलाठी संशयित म्हणून ह्या केसमध्ये दाखल आहेत. एस.एन. न्यूजसाठी प्रतिनिधी घनसांगवी. धन्यवाद.